मुलांचं प्रेम कसं असतं माहिती आहे तुम्हाला? नसेल माहिती तर हा व्हिडिओ त्यासाठीच आहे, की मुलांचं प्रेम नेमकं ते कशा पद्धतीने दाखवतात किंवा मुलांचं प्रेम नेमकं कसं असतं किंवा मुलींनो तुम्हाला या व्हिडिओचा फायदा यासाठी होईल, की अच्छा मुलं अशीच असतात तर मग जास्त अपेक्षा नको ठेवायला किंवा मुलं जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा ते कसे होतात, काय त्यांच्यामध्ये छान बदल होतात, त्या फॅक्ट्सवर आपण बोलणार आहोत. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे, तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो आज मॅचिंग मॅचिंग म्हणून मी कॅप घालून आली आहे. सो 7 गोष्टी मुलांच्या प्रेमाबद्दलच्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप छान हा व्हिडिओ असणार आहे, गोड असणार आहे, हलका-फुलका मुलांबद्दलचा असणार आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके? इतकं सगळं मी तुमच्यासाठी करतीये, मग तुम्ही सबस्क्राईब तर करूच शकता. नंबर 1 पॉइंट ओके, मुलांच्या प्रेमाबद्दलचा. मुलं त्या मुलीच्या लवकर प्रेमात पडतात. कुठेतरी त्या मुलीसोबत त्यांना एक आईवाली फीलिंग येते. म्हणजे त्यांची आई जशी आहे, तशी जरा जरी फीलिंग त्यांना त्या एखाद्या मुलीबद्दल आली, तर ते खऱ्या प्रेमामध्ये पडतात. डेटिंग वेगळा विषय आहे. मी खऱ्या प्रेमाबद्दलचं बोलतीये. सो मग त्यांना खूप लवकर प्रेम होतं. कुठेतरी असं जाणवलं, की ही माझ्या आईसारखी आहे. खूप लवकर प्रेमात पडतात. म्हणजे एकदम फास्ट अशा प्रेमात पडतात ते. नंबर 2 इस मुलांचं एक असं आहे, की मुलींपेक्षा ते खूप लवकर प्रेमात पडतात. आवडली मग लगेच त्यांचं आहे, की लगेच रिलेशनशिप, लगेच लग्न वगैरे हे सगळं इतक्या फास्ट. म्हणजे एखादी मुलगी आवडली, तर मग तिचं बॅकग्राऊंड काय आहे हे ते सगळं चेक करायचे कष्टच ते घेत नाहीत. मुली कसं विचार करतात, इकडे-तिकडे जरा चौकशी सुद्धा करतात बऱ्याचदा. मुलांचं असं काही नाहीये. मला आवडली, मग ती कशी का असेना, तीच मला हवी आहे. इतक्या जोरात मुलं प्रेमात पडतात. सो हे असं आहे. आणि त्यातल्या त्यात जी मुलगी जरा ॲटिट्यूड दाखवते ना, तिकडं जरा जास्त लवकर ते प्रेमात पडतात. कारण तिथे स्ट्रगल असतो आणि स्ट्रगल सगळ्यांना आवडतो. नंबर 3 इस मुलं फारसं ओपन होऊन बोलत नाहीत, की मला या गोष्टीचा त्रास आहे, मला या गोष्टीची भीती आहे, मला ही इन्सिक्युरिटी आहे. अशा काही गोष्टी आहेत ना, जे कोणासोबतच शेअर करत नाहीत. मुलं अशा गोष्टी मनात ठेवतात. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यात अशी एखादी मुलगी येते, जिच्यावर ते खूप प्रेम करतात, तिथे ते ओपन होतात. मग तिथे सगळं शेअर करतात, की या गोष्टीचा मला त्रास आहे, ही गोष्ट मला आवडते, ही गोष्ट नाही आवडत, हे असं आहे, ते तसं आहे. सगळं त्यांच्या मनामध्ये जे काही चाललंय, ते सगळं ते शेअर करतात. प्रेमात पडल्यावर मात्र त्याच्या आधी नाही करत. नंबर 4 एखादा मुलगा रागीट असेल, ॲटिट्यूड दाखवणारा असेल, एकटा-एकटा राहणारा असेल, असा कोणताही त्याचा वेगळा एखादा स्वभाव असेल, पण जेव्हा गोष्ट येते प्रेमाची, तिच्यासमोर मात्र त्याच्या मनातला जो सॉफ्टनेस आहे ना, तो दिसायला लागतो. त्याच्या वागण्यातून, बोलण्यातून, सगळ्याच गोष्टींमधून तो सॉफ्टनेस जो आहे, तो बाहेर यायला लागतो, जेव्हा तो प्रेमात पडतो. म्हणजे जो नेहमीच आरडा-ओरडा, चिडचिड करणारा मुलगा, ती मात्र समोर आल्यानंतर शांत होऊन जातो. सो मुलं प्रेमात पडल्यानंतर अशी वागायला लागतात. त्यांच्यातला सॉफ्टनेस बाहेर येतो, जी खरंच खूप गोड गोष्ट आहे. देन नंबर 5 आता ज्या मुलीवर त्यांचं खूप प्रेम आहे, त्या मुलीवर ते फार वेळा असे रुसून, रागवून बसूच शकत नाही. म्हणजे येस, राग सगळ्यांना येतो, चिडचिड सगळ्यांची होते, पण ती समोर आली की मग ठीक आहे, ती सॉरी म्हणाली की गायब होऊन जातो राग. सो ही एक जी गोड गोष्ट आहे ना, ती मुलांमध्ये जरा जास्त मोठ्या प्रमाणात घडते. सॉरी बोलली, हग केलं, लगेच ते ठीक आहे, इट्स ओके आणि मग ते नॉर्मल होऊन जातात. सो हे सगळं फक्त त्या एका व्यक्तीसाठी होतं. इतर कोणती एखादी व्यक्ती असेल तर तर ते भाव पण नाही देणार, नाही बोलणार, "चल, चल, चल, चल." पण त्या मुलीच्या बाबतीत मात्र थोडंसं चेंज होऊन जातं. हे असं असतं मुलांचं गोड, 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 गोड प्रेम. नंबर 6 की त्यांचे ॲक्शन्स बोलतात शब्दांपेक्षा. अ, म्हणजे एखादी गोष्ट ते डायरेक्टच करतात. आता सपोज काळजी असेल तर ते कृतीतून दाखवतील. प्रेम आहे तर ते कृतीतून दाखवतील. सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे बोलून दाखवण्यापेक्षा काही गोष्टी ते करतात आपल्या पार्टनरसाठी, जी एक खूप छान गोष्ट आहे. मुलं प्रेमात पडल्यानंतर असं करतात. नंबर 7 इस त्यांना प्रेम एक्सप्रेस करता येत नाही, पण त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप प्रेम असतं आणि ते काळजीने ते सगळं व्यक्त करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एक्झाम्पल देतीये.
त्या मुलीने हिल्स घातली आणि याला माहिती आहे, की थोड्या वेळाने हिचे पाय दुखणार आहे म्हणून एखादी एक्स्ट्रा चप्पल कॅरी करणं किंवा मग सपोज तुम्ही ड्राईव्ह करताय, तिला चुकून झोप लागली, मग तिच्यासाठी सीट ॲडजस्ट करणं. ती येतीये तर तिच्यासाठी डोअर ओपन करणं. ती अशी शांत आहे तर काहीतरी खायला ऑर्डर करणं, खायला घालणं. अशा बेसिक गोष्टींमध्ये तुम्ही काळजी दाखवताय, की हाऊ मच यू लव्ह हर. किंवा सपोज तिने एखादा फोटो पाठवला, त्याच्यावर तुम्ही असे खूप रिएक्ट नाही करू शकलात. पण तोच फोटो तुम्ही तुमचं वॉलपेपर म्हणून ठेवू शकता. सो अशा गोड-गोड गोष्टी मुलं प्रेमात पडल्यानंतर करतात. काय वाटतं मुलांनो तुम्हाला? बरोबर बोलले ना मी? बरोबर बोलले असेल तर सांगा तसं. आणि हो, तुम्हाला आणखी तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल किंवा आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, तर ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. आणि मुलींनो, मुलं अशी गोड असतात, छान असतात. परिस्थितीनुसार सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने वागायला लागतात. पण जेव्हा खरं-खरं प्रेम होतं, तेव्हा मुलं असं वागतात. पण जेव्हा डेटच करायचं असेल, टाईमपास करायचा असेल, सीरियस नसेल ते रिलेशनशिप, तेव्हा कॉम्प्लिकेशन्स येतात. खऱ्या-खुऱ्या प्रेमात, वो प्रॉपर दिल से जो निकलने वाला प्यार है ना, तेव्हा मुलंही अशी वागतात. सो हा असा व्हिडिओ होता. शॉर्ट, स्वीट आणि गड. चला, भेटूयात आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.